पुढे एक वेगळी बातमी आहे. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा आता येणार आहेत आणि केंद्र सरकारनं आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लवकरच या प्लास्टिक नोटांची फील्ड ट्रायल होणार आहे. कागदी नोटा सुद्धा चलनामध्ये कायम राहणार आहेत. तर एक महत्त्वाची बातमी आहे, येत्या काही दिवसामध्ये तुमच्या हातात 10 किंवा 20 रुपयांची प्लास्टिकची म्हणजेच पॉलिमर नोट आली तर आश्चर्यचकित होऊ नका. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका महत्त्वपूर्ण प्रस्तावाला केंद्र सरकारनं आता मंजुरी दिली आहे आणि या प्रस्तावानुसार देशभरामध्ये 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांची फील्ड ट्रायल म्हणजेच प्रत्यक्ष चाचणी आता घेतली जाणार आहे. संसदेच्या लोकसभा सत्रामध्ये एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान, लोकांचा वापर आणि दैनंदिन व्यवहाराच्या परिस्थितीमध्ये या प्लास्टिकच्या नोटा किती टिकाऊ ठरतात याची चाचणी घेण्यासाठी ही मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.